आणि मुंबई देण्यामागचं खास कारण की या सगळ्या पट्ट्यामध्ये वसई असेल, विरार असेल, नारासोपारा असतात, या सगळ्या पट्ट्यामध्ये आपली मालवणी आणि कोकणातली लोक भरपूर आहेत आणि या लोकांका भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जो काय विकास झाला त्याची कल्पना असा, पण जे लोक कदाचित गेले नसतील गावाकडे किंवा डिटेल त्यातला माहित नसतात, म्हणून आज मी तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून गेल्या 10 वर्षामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि रत्नागिरी जिल्ह्यात इतकी कामं झाली. मग टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर. सध्या पालघर लोकसभा निवडणूक सुरू आहे. पालघर लोकसभा निवडणुकीमध्ये निर्णायक मतं जी आहेत ती वसई विरार शहरात आहेत. वसई विरार शहरामध्ये जर आपण पाहिलं तर मुंबईवरून जास्तीत जास्त प्रमाणात कोकणी मतदार या ठिकाणी राहायला आला. असं असताना कोकणी मतं ज्या पक्षाला मिळणार स्वाभाविक आहे त्या पक्षाचा विजय होणार. असं असताना महायुती आता या सर्व गोष्टीवरती आपल्याला वरचढ झालेली दिसते. पालघर जिल्ह्यामध्ये महायुतीचा प्रचंड प्रमाणात प्रचार देखील सुरू आहे. पालघर जिल्ह्यामध्ये महायुती आता दोन्ही पक्षांवरती हावी होताना आपल्याला दिसते. असं असताना कोकणी मतं ही महायुतीला मिळावी यासाठी आज आपल्यासोबत प्रभाकर सावंत साहेब आहेत, जे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख आहेत. नमस्कार सर, या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत आहे. कोकणी जे मतदार आहेत त्यांनी महायुतीला मत का द्यावं? धन्यवाद. खर तर मी स्वतःला भाग्यवान समजतो की आज आमच्या इथले मंडल अध्यक्ष सन्मान्य नारायण मांजरेकर साहेब यांच्या माध्यमातून आपल्या न्यूज चॅनलशी संवाद साधता आला. आपण पत्रकार म्हणून विचारलेला प्रश्न अगदी योग्य आहे आणि म्हणून मी थोडंसं आमच्या मालवणीमध्ये एक अपील आमच्या सगळ्या मालवणी बांधवांना, कोकणी बांधवांना करू इच्छितो या निवडणुकीच्या निमित्ताने. गावाला नमस्कार. मी प्रभाकर सावंत, सिंधुदुर्ग जिल्ह्याचं भाजप जिल्हाध्यक्ष म्हणून माझ्याकडे जबाबदारी असा आणि आत्ताच आम्ही सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभेच्या मतदारसंघात सन्मान्य नारायणराव राणे साहेब, ज्यांका केवळ कोकणातलीच नाही तर पूर्ण महाराष्ट्र आणि देशभरातली लोक एक खंबीर नेतृत्व म्हणून ओळखतात, त्यांच्यासाठी आम्ही प्रचार केला. 7 तारखेक आमची निवडणूक संपली आणि त्या निवडणुकीनंतर मोठं विजय आमका मिळतलो आणि अशा प्रकारचा एक आशा घेऊन आम्ही आता मुंबईत दिलो. आणि मुंबई देण्यामागचं खास कारण की या सगळ्या पट्ट्यामध्ये वसई असेल, विरार असेल, नारासोपारा असतात, या सगळ्या पट्ट्यामध्ये आपली मालवणी आणि कोकणातली लोक भरपूर आहेत आणि या लोकांका भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जो काय विकास झाला त्याची कल्पना असा, पण जे लोक कदाचित गेले नसतील गावाकडे किंवा डिटेल त्यातला माहित नसतात, म्हणून आज मी तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून गेल्या 10 वर्षामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि रत्नागिरी जिल्ह्यात इतकी कामं झाली. मग तो तुमचा हायवे असणे, कोकण रेल्वेची जी स्टेशन आहेत त्याच्यातले सुधारणा असणे, विमानतळ झालो चेपीचो, पर्यटनाचे अनेक गोष्टी झाले, तुमच्या अंगणेवाडी असू दे, कुणकेश्वर असू दे, या सगळ्या मंदिरांचं आध्यात्मिक पद्धतीने विकास करण्याचं काम केलं. आणि ह्या सगळं केलं कोणी? तर आमचे पालकमंत्री जे भारतीय जनता पार्टीचे सन्माननीय, मला वाटतं पालघरचे पालकमंत्री ते जर माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब आणि सन्मान्य राणे साहेब, ह्या सगळ्यांनी पूर्ण कोकणवर विशेष असं लक्ष दिल्याने आणि इतकी चांगली कामं केल्याने आपल्या सगळ्यांना माहित असतात की मालवण सारख्या पर्यटन शहरामध्ये मोदीजींका घेऊन येल्याने इथे राजकोट किल्ल्याची उभारणी झालो, नेव्ही डे झालो, अशा खूप गोष्टी सिंधुदुर्ग जिल्ह्यात घडतात. रस्ते तुम्ही जे खडबडीत रस्त्यावरनं जात होतात, पाण्याचे प्रश्न होते, या सगळ्या प्रश्नांचं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आता सगळे सुटाग लागलेत आणि त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी सगळ्यांनी राहावं का. खरं तर आम्ही भरपूर मंडळी इलो तुमच्या भेटीक, पण सगळ्यांना प्रत्यक्ष भेटणं या सगळ्या गडबडीत शक्य नाही. म्हणून यांच्या या टॉप 10 चॅनेलच्या माध्यमातून मी तुमच्या सगळ्यांना आवाहन करीन की आमचे या ठिकाणचे आमचे जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटील असतील किंवा आमचे मंडल अध्यक्ष नारायण मांजरेकर आहेत, तर हे सगळे कोकणाशी रिलेटेड आमचे मांजरेकर आहेत, आमचेच ते गावले असतात आणि ते खूप चांगलं काम करतात आणि त्यांच्याच ऑफिसमध्ये बसून मी तुमका आज आवाहन असं करतोय की भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार असत डॉक्टर हेमंत सावरा, तर त्यांना चांगल्या मताने निवडून देऊ का. कारण त्यांना निवडून दिलात की तुम्ही मोदींचे हात बळकट केल्यासारखे होतले आणि या सगळ्या कोकण पट्ट्याचं खऱ्या अर्थानं जर विकास होऊ या सगळ्या कोकण बेल्टचं, तर भारतीय जनता पार्टीशिवाय काही पर्याय नाही. खूप गोष्टी झालेल्या आहेत आणि काय जे गोष्टी होऊचे राहिल्या आहेत त्या सगळ्यासाठी भारतीय जनता पार्टी हे एकमेव पर्याय. तेव्हा माझे हात जोडून सगळ्यांना विनंती असत, तुम्ही असत, तुमचे कुटुंबीय असत, तुमचे नातेवाईक असत, तुमचे मित्र परिवार, या सगळ्यांनीच
मतदानाच्या दिवशी 20 तारखेक बाहेर पडाक होया, आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांका मित्रमंडळींका घेऊन बाहेर पडाक होया आणि हेमंत सावरांच्या समोरच्या कमळ निशाणीचं बटन दाबू होया आणि बहुमतान विजय देऊ होय. मला विश्वास आहे की या सगळ्या आमच्या मित्रांच्या नेतृत्वाखाली, सन्माननीय चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आमचे नितेश राणे साहेब या सगळ्या मतदारसंघात असत, निलेश राणे साहेब असत, आमचे नातू साहेब इले आहेत, तर हे सगळी मंडळी असत, तर यांच्या सगळ्यांच्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी आहेत. त्यामुळे चांगल्या मताधिक्यान तुम्ही हेमंत सावरांका निवडून देशात आणि पुन्हा एकदा हय येऊन सगळ्यांची भेट घेऊची किंवा एखादं मेळावा घेऊन तुमचे सगळे आभार मानूची संधी आमका मिळात. अशा पद्धतीचा तुम्ही कधी सिंधुदुर्गात यावा, रत्नागिरीत यावा, आम्ही तुमचं स्वागत करतो. आणि स्वागत करण्यासारखी स्थिती भारतीय जनता पार्टीने रस्त्यांच्या रूपान, रेल्वेच्या रूपान आणि पर्यटनाच्या रूपान केलेली आहे. तर पुन्हा एकदा मी आवाहन करतोय आणि खरं तर टॉप 10 या चॅनलला धन्यवाद देतोय की माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला भारतीय जनता पार्टीच्या इथल्या सगळ्या कोकणी माणसांशी संवाद साधण्याची संधी दिली. त्याचबरोबर आमचे नारायण मांजरेकर साहेब, त्यांनाही मी धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना चांगल्या मोठ्या विजयासाठी शुभेच्छा देतोय आणि थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सावंत साहेब. एकंदरीत 20 मे रोजी मतदान आहे. मतदानाचा हक्क बजवा आणि लोकशाहीला बळकट करा. कुठेतरी वसई विरार शहरामध्ये जो विकासाची गोष्ट करतोय त्याला आपला बहुमूल्य मत द्या. असं असताना येणाऱ्या 20 तारखेला नक्कीच मतदान करा. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, पालघर.